ओके, डी म्हणजे किती? 13. सांगा. 1101. एक मिनिट हा. आलं सगळ्यात तुमच्या लक्षात? यस सर. एक स्क्रीनशॉट. सर हा येस प्लीज. सर ते आपण जे नंबर लिहिलाय बायनरी मध्ये तर ती डाव्या साईडचे ती 2 झिरो लिहिले तर चालतात का? डाव्या साईडचे म्हणजे हे सर पहिल्या एक्झाम्पल मध्ये 2 साठी आपण 0010 हा. लिहिले. हा तर ते पहिले 2 झिरो लिहिले तर चालतात का? लिहिलं तर काय फरक पडू शकेल पवन? नाही पडत सर. मग हे इनिशियल स्टेजला मी सांगालोय. तुम्ही आता हे तुम्ही फर्स्ट टाइम शिकताय असं अज्युम करून मी हे तिथं तुम्हाला 2 झिरो लिहिलेत. ऍक्च्युअली या 2 झिरोची व्हॅल्यू आहे या बायनरी मध्ये? येस सर, येस सर. व्हॅल्यू आहे का? नाही. नाही ना, कारण याची पॉवर काय 2⁻0, याची 2⁻1. मग हे तर कॅल्क्युलेट करत गेला तर याची पॉवर काहीतरी येईल समथिंग 2⁻1. पण 0 × 2 समथिंग जरी किती जरी असेल 2 तर ऍक्च्युअली त्याची व्हॅल्यूच काय नाही ना. म्हणजे हे 2 झिरो म्हणजे लेफ्ट हँड साइडला म्हणजे LHS साइड म्हणतात बघा त्याला डिजिटल लँग्वेज मध्ये. LHS साइड लेफ्ट हँड साइड जर झिरो आपण इन्क्रीज करत गेलो, आता इथं मी 2 दिलेत, इथं मी 10 जरी झिरो इन्क्रीज करत गेलो तर या नंबरची किंवा या बायनरी नंबरची व्हॅल्यू चेंज होत नाही. लक्षात येत आहे? तसंच RHS साइडला म्हणजे या 1 पासून बघा, या 1 पासून पुढे जर मी कितीही झिरो लिहित गेलो तरी तो नंबर चेंज होत नाही. पण मी मधीच कुठंतरी झिरो लिहिला तर व्हॅल्यू चेंज होईल का? येस सर, चेंज होईल. चेंज होईल. म्हणजे आपण व्हॅल्यू चेंज करण्याचे राईट्स आपल्याकडे नाहीये. लक्षात येते? आपण व्हॅल्यू न चेंज करता लेफ्ट हँड साइडला किंवा राईट हँड साइडला किती जरी झिरो ऍड केले, मग या ठिकाणी तुमचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी 2 झिरो लिहिलेच गेले पाहिजेत का? इनिशियल स्टेजला मी सांगेल की कन्फ्युजन नको असेल तर तुम्हाला लिहिले गेले पाहिजेत. पण जर तुम्ही खरंच कॉन्फिडंट असेल तर तुम्ही हे 2 झिरो नाही लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. गेट इट माय पॉइंट? येस सर. Okay. Shall I proceed further? Have you taken the screenshot of this line? Yes Yes. sir. Okay. So now the last two conversion. आता बघितलं का तर 7व्या पासून 12व्या कन्वर्जन पर्यंत फक्त 2च फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. एक आहे 421 आणि एक आहे 8421. आता 11वं जरी कन्वर्जन बघितलं बघा, ऑक्टल टू हेक्साडेसिमल. कोण सांगेल का काय लॉजिक असेल, हे कसं कन्वर्जन करता येईल? आता याच्यामध्ये बायनरी पण नाही. आता आपल्याला डायरेक्ट ऑक्टल टू हेक्साडेसिमल आणि लास्टच असणारे हेक्साडेसिमल टू ऑक्टल. सांगा बरं काय लॉजिक असू शकेल? 8421. बघा, ऑक्टल म्हणलं तर बेस 8, हेक्साडेसिमल म्हणलं तर बेस 16. मग आपण असं करू शकतो का हो, ऑक्टलचं डेसिमल आणि डेसिमल टू हेक्साडेसिमल? येस ऑर नो? Yes sir. बरोबर, ती झाली आपली नॉर्मल मेथड, पहिली मेथड डेसिमल मेथड यूज करून. पण हा ऑक्टल नंबर हा 3 बिट बायनरी मध्ये लिहिला मी आणि आलेल्या बायनरीचं पुन्हा 4-4चं ग्रुप तयार करून हेक्साडेसिमल लिहू शकतो का नाही? Yes sir. सिंपल मेथड आहे. म्हणजे पुन्हा तेच 2 फॉर्म्युले आहेत आपले 421 आणि 8421. मग आता ऑक्टलचं बायनरी मध्ये लिहिताना मला कोणता फॉर्म्युला यूज केला पाहिजे? 421. आणि पुन्हा आलेल्या बायनरीचं हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्जन करताना कोणता फॉर्म्युला यूज केला पाहिजे? 8421. 8421. ही लक्षात येणं फार गरजेचं आहे. आता मी एक ऑक्टल नंबर घेतो 752.43. हा एक ऑक्टल नंबर आहे माझा. तर त्याची प्रोसिजर अशी असेल, पहिल्यांदा नंबर लिहून घ्या,
752.43. मग आता आलेला नंबर हा पहिल्यांदा बायनरी मध्ये कन्वर्ट करून घ्या, ते तुम्हाला सोपं जात आहे. आता दिलेला फॉर्म हा ऑक्टल आहे आणि त्याचं बायनरी मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर मला 3 बीटचा फॉर्म्युलाच यूज केला पाहिजे. मला 4 बीटचा फॉर्म्युला यूज करून चालणार नाही, कारण ऑक्टल आहे इथं आणि त्याचं बायनरी करतोय. मग आता मला फॉर्म्युला यूज करायचा आहे 421. मग ह्या 2 झाला 010 पॉइंट, बरोबर आहे. हा 5 झाला, हा 101 आणि हा 7 झाला 3 × 1. ओके. आता हा 4 झाला 100 आणि हा 3 झाला 011. आता हा बायनरी आहे. आता याचं आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे? हेक्साडेसिमल. आता ज्यावेळेस मी म्हणतोय हेक्साडेसिमल, याचा अर्थ मला 4 चा ग्रुप पाहिजे. म्हणजे लेफ्ट हँड साइड कडून हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला. आता मी इकडं 3 झिरो ऍड, तुम्ही अज्युम करा 3 झिरो ऍड केलेत म्हणून, ठीक आहे, तिसऱ्या ग्रुपसाठी. आता ह्या बायनरी पॉइंट पासून राईटला मी एक ग्रुप तयार करतो. आता इकडं मला जागा आहे, मी 2 झिरो ऍड करतो, नो डाऊट. चला, आता मला हेक्साडेसिमल नंबर मध्ये कन्वर्जन करायचंय. मी या पॉइंट पासूनच जाणार, हा पॉइंट ऍज इट इज 8421 म्हणजे 8 आणि 10 म्हणलं की काय येणार? ए आला. चला दुसरा ग्रुप 8421, 8 आणि 2, 8 आणि 4 12 आणि 2 14. हा सांगा. ई आला. आता 2 झिरो आहे, 8421 म्हणजे काय आलं? 1. इट्स अ 1. करेक्ट. पॉइंट आता इकडं राईट हँड साइडला काय येईल? इट्स 8. आता पुन्हा दुसरा ग्रुप 1100 8421, 8 आणि 12 12 साठी काय पाहिजे? सी ना? सर. सीच का? बरोबर का? येस सर. 8 आणि 4 तर 12. 12 सी येते. बघा, ठीक आहे. तर हा झाला तुमचा हेक्साडेसिमल नंबर. बघा सिंपल मेथड आहे का? मग तुम्हाला ऑक्टलचं डेसिमल टू हेक्साडेसिमल हे सोपं जाणार आहे का हे सोपं जाणार आहे? हे सोपं जाणार. गेट इट माय पॉइंट. आणि एमसीक्यू टाईपला हे अशा प्रकारचे किती एमसीक्यू तयार होतील बघा. मग आता याच्यावरून या टोटल 12 कन्वर्जन. अजून एक एक्झाम्पल घेतोय बघा. ऑल ऑफ यू प्लीज हॅव अ कॉन्सन्ट्रेट. 640.21 ऑक्टल नंबर. ओके. मी एक काही वेळ देतो, 1 मिनिटाचा वेळ देतो. मला वाटतंय हे तुम्ही तयार सॉल्व्ह करून बघा. तुमच्याकडे पेन असेल, नोटबुक असेल, मला डायरेक्ट हेक्साडेसिमल मध्ये आन्सर सांगा and then I will try to solve. Okay.
ओके, दोन आन्सर मला मिळालेले आहेत आणि ते दोन आन्सर सेम आहेत. 1A0.44 आन्सर असे आहेत. तिन्ही आन्सर मला सेम मिळालेले आहेत. त्याचा अर्थ आपल्याकडे आन्सर हे सेम आलेला आहे आणि ते असं आहे 1A0.44. अजून एक आन्सर आलेला आहे. व्हेरी गुड, नाईस कॉन्ट्रीब्युशन. चारही विद्यार्थ्यांचा आन्सर मला सेमच आलेला आहे. ठीक आहे, आता तरी देखील मी थोडस फास्ट मध्ये करतो. हे 0 I want to write it down in a 3 times 0, then this 4 100, then this 6 420, then this 2 it's a 010, then this 1 001. This is 0 here, and now we will make that group. Okay, so the answer is correct. Please take a screenshot of it. Taken? Yes, sir. Over. And the last conversion is a hexadecimal to octal number system. आता सांगा मला प्रोसिजर काय असू शकेल? हेक्साडेसिमल टू बायनरी आणि बायनरी टू ऑक्टल. व्हेरी गुड. हेक्साडेसिमल टू बायनरी कसं कन्वर्ट करणार? 4 ग्रुप नंबर घ्यायचा, 4 चार ग्रुप्स बीटचा ग्रुप. ओके, आता एक्झाम्पल घेतो. A09.BC it's a hexadecimal number. So let's we try to convert it into octal number. For that, let's we try to convert hexadecimal number into binary number first, and then binary to octal number we will try to convert it. So the binary number first. Now this is given number is hexadecimal, base is 16. So every digit of that hexadecimal we have to write in a 4-bit binary format by using the formula 8421. Sanga 9 1 1001. Ha point as it is. 0 0 A means 10. 1010 010. B means 11. 101. C means 12. 1 1 1100 0. हा झाला बायनरी. आता आपल्याला कन्वर्जन करायचंय ऑक्टल मध्ये. ऑक्टल मध्ये कन्वर्जन करायचंय म्हणलं तर आपल्याला कितीचा ग्रुप बनवावा लागेल? 3 चा. 3 चा ग्रुप बनवावा लागेल. सांग पहिल्या ग्रुपचं ऑक्टल नंबर. 1 दुसरा 1 1 तिसरा 0 0. चौथा 5 आता राईट हँड साइडला पहिल्या ग्रुपचा 5 दुसरा 7 7 तिसरा 0 okay. So this is about this is about the octal number is there. Is it right? Is it that clear? Yes, sir. फक्त ह्या लास्टच्या आता आज जे आपण 7 कन्वर्जन बघितले, आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की हे 7 कन्वर्जन फक्त या 2 फॉर्म्युलेवरती डिपेंड आहेत बघा. याच्याशिवाय दुसरं टेक्निकच नाहीये. आणि पहिले 7 जे कन्वर्जन होते ते डिपेंड्स आहे ते डेसिमल नंबर वरती, या लेटर वरती डिपेंड आहे. मग त्याच्यामध्ये 2 टाइप येत होते की डेसिमल नंबर पहिल्यांदा येतोय का डेसिमल नंबर दुसऱ्यांदा येतोय. पहिल्यांदा येत आला असेल तर इंटिजर पार्ट साठी डिव्हिजनची प्रोसेस आहे आणि फ्रॅक्शनल पार्ट साठी मल्टिप्लिकेशनची प्रोसेस आहे. आणि दुसऱ्यांदा जर डेसिमल येत असेल तर त्याची प्रोसिजर वेट आणि त्याचं प्रोडक्शन, त्याचा मल्टिप्लिकेशन. म्हणजे हे जर टेक्निक लक्षात ठेवलं तर मला वाटत नाही की पुन्हा या कन्वर्जनचं
विसर पडेल, कन्फ्युजन होईल किंवा त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. फक्त हे टेक्निक व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इज इट दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. ओव्हर सर. ओके. आता हे कन्व्हर्जन सगळे संपलेले आहेत आणि लेट मी क्लिअर दॅट द वन थिंग, जे तुम्हाला MCQ ला ऑनलाईनला एक्झाम विचारले जातील तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स 1, 2, 3 एक तरी विचारलं जाईल किंवा मॅक्सिमम 3 तरी कन्व्हर्जन्स विचारले जातील MCQ ला. कारण याच्यावरती आता बघा तुम्ही विचार करा याच्यावरती किती MCQ तयार होऊ शकतात, कारण नंबर चेंज झाला की MCQ बदलला. लक्षात येत आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, तुम्हाला तर माहित आहे की इंटिजर पार्ट हा कॅल्क्युलेटर वरती पाहिजे त्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतो एका नंबर पासून दुसऱ्या नंबर साठी. आता जरी तुम्ही ह्या एक्झाम्पलचं जर कॅल्क्युलेटर आहे का सोबत? येस सर. Yes, sir. बघा, पहिल्यांदा मोड बटन प्रेस करा बेस येईपर्यंत. बघा कॅल्क्युलेटरची मेथड. लक्षात आहे ना कॅल्क्युलेटरची मेथड? Yes, sir. मोड बटन प्रेस करा बेस येईपर्यंत. बेस आल्यानंतर तुम्हाला 3 डिजिट प्रेस करावं लागेल. 3 डिजिट प्रेस केल्यानंतर डिस्प्ले वरती इथं स्मॉल डी दिसेल. बरोबर आहे? आता तुम्ही दिलेला नंबर हा हेक्साडेसिमल आहे. मग हेक्स एक बटन आहे ते प्रेस करा. ते प्रेस केल्यानंतर स्क्रीन वरती तुम्हाला या ठिकाणी स्मॉल एच दिसेल. दिसलं का? Yes, sir. आता तुम्ही टाइप करा ए सुद्धा एक बटन आहे बघा 09. टाइप केलं का? त्याच्यानंतर Yes, sir. इक्वल टू बटन प्रेस करा. इक्वल टू बटन प्रेस केल्यानंतर देखील तुम्हाला A09. A09 हेक्साडेसिमलच दिसेल. आणि आता ऑक्टल बटन प्रेस करा. Five 011. 011. आलं का आन्सर? Yes, sir. हा, म्हणजे असं इंटिजरच्या बाबतीमध्ये. परंतु आम्ही जे काही पेपर सेट करतो मग आम्हाला हे माहित आहे की बाबा मुलं जर फक्त इंटिजर नंबरच जर फक्त MCQ ला विचारला तर मुलांना प्रोसिजर माहित असण्याची गरजच नाही पडत. कॅल्क्युलेटर वरती डायरेक्ट करू शकतात. म्हणून जे आम्ही लोक जे आहेत पेपर सेट करणारे तर त्या ठिकाणी त्यांना आम्हाला ही टेक्निक माहित आहे. म्हणून आम्ही कधीही फक्त इंटिजर नंबर MCQ ला विचारत नाही. मग आम्ही विचारतो फ्रॅक्शनल नंबर साठी. फ्रॅक्शनल नंबर तुम्ही कॅल्क्युलेटर वरती सॉल्व्ह करू शकत नाही. आणि त्यामध्ये सुद्धा आता जर मला याचा MCQ तयार करायचा असेल या एक्झाम्पलचा A09 तर मी जे काही 4 ऑप्शन देणार तर त्या 4 ऑप्शन मध्ये इंटिजर पार्ट हा तोच असणार 5011 पॉइंट. फक्त मी चेंज करणार फ्रॅक्शनल पार्ट. कारण मला माहित आहे की मी जर फक्त 5011 हे फक्त एकाच ऑप्शनला दिलं तर तुम्हाला फ्रॅक्शनल पार्ट चेक करायची गरजच नाही ना. लक्षात येतंय मी काय म्हणतोय ते? Yes, sir. हा, आणि जरी तसा MCQ आला की फक्त इंटिजर पार्ट या 4ही नंबर साठी वेगवेगळा आहे तर तुमच्यासाठी फ्रॅक्शनल पार्ट कन्वर्ट करत बसायची गरजच नाही. तुम्ही डायरेक्ट हे आन्सर सिलेक्ट करू शकता. म्हणजे ही झाली टाइम सेव्हिंग करण्याची प्रोसेस. गेट इट माय पॉइंट? क्लिअर? Yes, sir. Yes, sir. हा, ओके. नाउ द नेक्स्ट पार्ट इज वी आर गोइंग टू डिस्कस दॅट बायनरी अरिथमॅटिक्स. आणि याच्यामध्ये आपण बायनरी ऍडिशन आणि बायनरी सबट्रॅक्शन बघायचे. आता डेसिमल ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपल्याला एक नॉर्मल पार्ट झालेला आहे, लाईफचा नॉर्मल पार्ट झालेला आहे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. परंतु आता आपल्याला बायनरीचं बघायचं आहे. आता बायनरीची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, मग त्याच्यासाठी आपल्याला माहित आहे ज्या अर्थी मी म्हणतोय की बायनरी त्या अर्थी त्यामध्ये फक्त 2च सिम्बॉल यूज केले जातात. कोणते ते 2 सिम्बॉल्स आहेत? एक आहे 0 आणि दुसरा आहे 1.
म्हणजे आपल्याला जे काही रूल्स बघायचे बायनरी ऍडिशन आणि बायनरी सबट्रॅक्शन ते फक्त आणि 0 आणि 1 च्या बाबतीतच बघायचे. आता या ठिकाणी दोनच फक्त सिम्बॉल आहेत, म्हणजे ऍडिशनचे 4 केसेस होऊ शकतात. कोणत्या कोणत्या 4 केसेस होऊ शकतात? 0 + 0 पहिली केस झाली, 0 + 1 दुसरी केस झाली, 1 + 0 तिसरी केस झाली आणि 1 + 1 ही चौथी केस झाली. याच्याशिवाय कोणती एक वेगळी केस येऊ शकते का बघा? नो सर. नो. मग आता याच्यामध्ये पहिल्या प्रत्येक केसेस मध्ये त्यांची ऍडिशन काय आणि जर तो ओव्हरफ्लो होत असेल तर त्याची कॅरी काय? कॅरी म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो त्याला हातचा. लक्षात येत आहे? आता 0 + 0 ऍडिशन इज 0, कॅरी इज ऑल्सो 0. 0 + 1 सिंपल अगेन ऍडिशन इज 1 आणि कॅरी काय असेल? 0 असेल. 1 + 1 म्हणजे दुसरी आणि तिसरी केस तशी बघायला गेली तर सेमच आहे, कारण इथं ऍडिशन आहे म्हणजे 1 येणार आणि कॅरी काय येणार? 0 येणार. फक्त आणि फक्त चौथी केस मात्र व्यवस्थित लक्षात घ्या. 1 + 1 2 येणार नाही या ठिकाणी, कारण हे बायनरी आहे आणि बायनरी मध्ये 2 हा सिम्बॉल यूज होत नाही. तर 1 + 1 या ठिकाणी ऍडिशन येणार 0 आणि जे काय ओव्हरफ्लो होणार तर कॅरी येणार 1. म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला हा पार्ट लक्षात ठेवावा लागेल. इज इट दॅट क्लिअर? ओके, हा रूल आहे. हा रूल तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. आता तसंच बायनरी सबट्रॅक्शन. मग या बायनरी सबट्रॅक्शन मध्ये सुद्धा पुन्हा 4च केस येतील. कोणत्या त्या 4 केस असतील? 0 - 0, then 0 - 1, then 1 - 0 and then 1 - 1. मग आता या प्रत्येक केस साठी सबट्रॅक्शन काय येईल आणि या सबट्रॅक्शन मध्ये जो काय हातचा येतो त्या हातच्याला कॅरी म्हणलं जात नाही, त्याला म्हणलं जातं बॉरो. ऍडिशनच्या बाबतीमध्ये त्याला आपण म्हणणार कॅरी आणि सबट्रॅक्शनच्या बाबतीमध्ये आपण त्याला काय म्हणणार? बॉरो. तर हा पार्ट लक्षात येणं गरजेचं आहे. गेट इट माय पॉइंट? आता बघा याच्यामध्ये सुद्धा फक्त एकच केस कॉम्प्लिकेटेड आहे. आता जर तुम्ही नॉर्मल सबट्रॅक्शन जी करता डेसिमलची, तर त्याचा थोडासा जर विचार केला तर आपण कायम जी सबट्रॅक्शन करतो ती लहान संख्या मोठ्या संख्येतून वजा करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. आपण मोठी संख्या लहान संख्यामधून कधीच मायनस करत नाही. दॅट इज द पॉइंट. मग आता जर बघितलं तर पहिली केस मध्ये सबट्रॅक्शन पण 0 आहे आणि बॉरो पण 0 आहे. आता दुसऱ्या केस मध्ये नेमकं काय आलंय? पहिली संख्या आहे ती 0 आहे आणि दुसरी संख्या जी आहे ती 1 आहे. हा पार्ट थोडासा बाजूला ठेवा, कारण इथं मोठी संख्या लहान संख्येमधून वजा करायची. परंतु तिसरी केस कडे या. 1 - 0 म्हणजे लहान संख्या 0 आहे, ते सोपं आहे. सबट्रॅक्शन 1 येणार, बॉरो पण 0 येणार आणि 1 - 1 ते तर एकदम सोपं आहे. 0 येणार, 0 येणार. फक्त राहते ती दुसरी केस आणि या दुसऱ्या केस मध्ये 0 - 1 म्हणजे सबट्रॅक्शन पण 1 आणि बॉरो पण 1. दुसरी केस आणि ऍडिशनच्या बाबतीमध्ये चौथी केस. ह्या 2 केसेस फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. गेट इट माय पॉइंट? प्लीज टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. टेकन? हॅलो? येस सर. हा, रिस्पॉन्स देत चला, थोडंसं फास्ट रिस्पॉन्स देत चला. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा काही एक्झाम्पल्स बघूया बायनरी ऍडिशनचे. ठीक आहे. So let's me take that. Number 1, first example, 11011.11. This is the first binary number plus 1011.0111. हा सेकंड बायनरी नंबर. आता ज्यावेळेस आपल्याला ऍडिशन करायची आहे
त्यावेळेस नंबर मांडताना पण व्यवस्थित मांडले गेले पाहिजेत. बघा मी पहिला नंबर व्यवस्थित लिहितो आहे असा 1 1 0 1 1.11. आता दुसरा नंबर लिहित असताना मी जरा वेगळ्या पद्धतीने लिहिणार, पॉइंटच्या खाली पॉइंट, आणि नंबर मी हा या पॉइंट पासून लेफ्ट हँड साइडला आणि या पॉइंट पासून राईट हँड साइडला लिहिणार, तर ते आपल्याला पॉइंटच्या खाली पॉइंट येऊ शकतो. अदरवाइज इट मे बी द प्रॉब्लेम इट कम्स हियर. ओके 1 1 0 1. मग या ठिकाणी काहीच नाही, मग 0 लिहिला मी, व्हॅल्यू चेंज होत नाही. आता या पॉइंट पासून राईट हँड साइडला लिहितोय मी 0 आणि 3 वेळेस 1. मग आता या ठिकाणी मी 0 लिहू शकतो. इज इट राईट? अँड वी हॅव टू डू दॅट ऍडिशन. आता ऍडिशनचे रूल्स काय आहेत? फक्त एकच केस लक्षात ठेवायचे, 1 + 1 असेल तर ऍडिशन 0 आणि कॅरी 1. ऍडिशन आणि कॅरी. चला चालू करा. 0 + 1 इट्स 1. 0 + 1 इट्स 1. आता केस आली बघा, 1 + 1 काय येणार इथे या ठिकाणी ऍडिशन 0 आणि कॅरी काय आली, मग कॅरी इथं लिहा किंवा मी इथं लिहितो, काय प्रॉब्लेम नाही. लक्षात येते? आता पहिल्यांदा 1 + 0 ऍडिशन काय आली 1. आलेल्या ऍडिशन मध्ये कॅरी पुन्हा ऍड करायचे, मग पुन्हा 1 + 1 म्हणजे ते काय झालं 0 आलं, कॅरी आली 1. आता ही केस व्यवस्थित लक्षात घ्या. बघा सगळेजण कॉन्सन्ट्रेट करा जरा थोडस. पहिल्यांदा आहे 1 + 1, मग काय येईल ऍडिशन येईल 0, कॅरी येईल 0 1. कॅरी 1. आता आलेला ही झाली तुमची ऍडिशन, पण त्याच्यामध्ये पुन्हा कॅरी आपल्याला ऍड करायचे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पुन्हा 1 ऍड करणार, म्हणजे आपलं आन्सर काय आलं, फायनल आन्सर 1 आणि कॅरी पण काय आली 1 आली. आलं का लक्षात सगळ्यांच्या? हे येस नो? हॅलो, सर ते परत एकदा सांगा, आवाज येत नव्हता. सर ब्रेक झालता. ब्रेक झाला होता. ठीक आहे, एकच मिनिट. आता येतोय माझा आवाज? येस सर. येस सर. हा, पहिल्यापासून बघूया. 0 + 1 1, 0 + 1 1. आता तिसरी केस बघा, 1 + 1. 1 + 1 असेल तर आपली ऍडिशन आहे 0, कॅरी आली 1. आता कॅरी तशीच राहू द्या. पहिल्यांदा चौथ्या बीट 1 + 0 ऍडिशन आली 1. आलेल्या ऍडिशन मध्ये कॅरी पण आपल्याला ऍड करावं लागेल, म्हणजे 1 + 1 0, कॅरी 1. मग हा पॉइंट ऍज इट इज आला. आता ही केस मात्र व्यवस्थित लक्षात घ्या. या केस मध्ये पहिल्यांदा मी लिहून घेतो तो बॉक्स 1 + 1. मग ऍडिशन काय येईल आपली 0 0 आणि कॅरी कॅरी काय आली 1. ही झाली आपली ऍडिशन. आता त्या आलेल्या ऍडिशन मध्ये, आलेल्या आन्सर मध्ये आपल्याला कॅरी ऍड करावं लागेल. ही आहे कॅरी. मग फायनल आन्सर काय मिळालं आपल्याला 0 + 1 1 आणि कॅरी पण जनरेट झाली इथं, म्हणजे मी लिहिलं 1 आणि कॅरी इज ऑल्सो जनरेटेड. इज इट दॅट क्लिअर? येस सर. ओके. आता या ठिकाणी पण तसंच आहे, 1 + 1 0, कॅरी 1. पण आलेल्या 0 आन्सर मध्ये कॅरी ऍड केली तर येईल 1. नो प्रॉब्लेम. येस सर. 0 + 1 1. आता 1 + 1 पुन्हा एकदा इथं 0, कॅरी 1. 1 + 1 मीटिंग एंड झाली तर पुन्हा जॉईन करा. 1 + 1 0 आणि कॅरी जनरेट झाली. आता MSB बिट याला काय म्हणायचं, मोस्ट सिग्निफिकंट बिट, म्हणजे सगळ्यात त्याच्या पुढे नंबर नाहीये. मग जर त्याच्या पुढे जर कॅरी जनरेट झाली तर कॅरी ऍज इट इज कन्सिडर ऍज अ फर्स्ट बिट अँड दिस इज द आन्सर. इज इट दॅट क्लिअर? लक्षात आलं का बघा? येस सर. ओके, प्लीज टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. टेकन? हो सर. ओके, येस सर. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे,
बघा दुसरं एक्झाम्पल बघा. ज्यांना थोडस कन्फ्युजन वाटत असेल आता या न्यूमेरिकल मध्ये ते कन्फ्युजन दूर होतंय का बघा. ओके, हे मी 2 बायनरी नंबर घेतलेत. आता हे बायनरी नंबरची जी काय ऍडिशन आहे हे क्रॉस चेक कसं करायचं ते पण मी ऍट द एंड सांगतो. ठीक आहे, तर ते पण तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. मग आपण आता करणार आहोत ऍडिशन. मग पहिला नंबर मी आहे असा लिहून घेतो. आता दुसरा नंबर लिहिताना आपण कुठून स्टार्ट करणार? बायनरी पॉइंट पासून. 1 1 1 1 0 1 पॉइंट 1 1 0 1 1. मग आता जिथं डिजिट कमी पडतायत त्या ठिकाणी 0 ऍड करा. ठीक आहे, चला चालू करूया ऍडिशन करायला. 0 + 1 Yes, sir. 1. 0 + 1 1 1 0 + 1 1. 1 1 + 0 1. 1 0 + 1 1. आता आलं 1 + 1 हा 0. ऍडिशन 0 कॅरी 1. Carry 1. 0 कॅरी 1. आता या ठिकाणी लक्ष द्या व्यवस्थित. पुन्हा एकदा 1 + 1 ऍडिशन 0 कॅरी 1. 0. Carry 1. आलेल्या ऍडिशन मध्ये कॅरी ऍड केली म्हणजे 0 + 1 1. 1. आता पुन्हा तीच केस इथं आली. 1 + 1 0 तात्पुरता अज्युम करा 0 इथं. कॅरी मी लिहिली 1 पण आलेल्या ऍडिशन मध्ये कॅरी ऍड केली आलं 1. आता इथं बघा, आता पुन्हा ही केस बघा 0 + 1 आन्सर काय येतंय 1. 1. 1 मध्ये पुन्हा ही कॅरी ऍड करा 1 + 1 0. 0 0 कॅरी Carry 1. आता या ठिकाणी पुन्हा 0 + 1 आन्सर आहे 1. 1. त्याच्यामध्ये 1. कॅरी ऍड केली Answer 0 Carry 1. कॅरी 1. Carry 1. आता डायरेक्ट 1 + 0 1 1 + 1 0 0. 0 0 carry 1. 1 + 1 0 कॅरी 0 1 1. + 1 0 कॅरी 0 1 + 1 0 0 and now what that carry is generated from the last bit we call it so MSB bit that is as it is. आता हे झालं आन्सर. आता हे कसं चेक करायचं? आता आलेलं आन्सर आपल्याला असं बघितलं तर कळत नाही की आपलं आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे. पण मला सांगा आता हा जो काय बायनरी फॉर्मॅट आहे पहिला नंबर त्याचा डेसिमल मध्ये कन्वर्ट करू शकता का तुम्ही? बायनरी टू डेसिमल दुसऱ्यांदा आला बघा डेसिमल म्हणजे करू शकता. लक्षात येते कारण आपल्याला डेसिमल मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन फार वी आर एक्सपर्ट इन दॅट. बरोबर आहे. मग क्रॉस चेक कसं करायचं? पहिला हा जो काय बायनरी नंबर आहे तो डेसिमल मध्ये कन्वर्ट करा. दुसरा जो बायनरी नंबर आहे तो पण डेसिमल मध्ये कन्वर्ट करा. मग 2 नंबर डेसिमल मध्ये आता सपोज मी असं म्हणेल की पहिला नंबर हा ए आला, दुसरा नंबर हा बी आला, तर त्यांची ऍडिशन करा डेसिमल मध्ये. ते तुम्हाला चांगलं जमतंय तर ती ऍडिशन येईल सी. मग जे काय फायनल आन्सर असेल ते हे सी एवढं आलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस क्रॉस चेक करू शकता. इज इट दॅट क्लिअर? क्रॉस चेकची मेथड लक्षात आली? Yes. सर Yes, सी sir. याच्यावरून Decimal तुम्हाला परत ते बायनरी करावं लागेल conversion- ना? याच्या काय म्हणताय? सी आन्सर डेसिमल मध्ये येणार परत त्याला बायनरी करावं लागेल ना? हा बरोबर की. मग ते करण्यापेक्षा हे बायनरी करा आन्सर मध्ये. आन्सर डेसिमल मध्ये कन्वर्ट करा किंवा Yes, सी sir. बायनरी मध्ये कन्वर्ट करा. एक दोन्हीपैकी एक मेथड करा. लक्षात येतंय? Yes, म्हणजे sir. तुम्हाला बाबा आपण जे रूल्स अप्लाय केलेत, जे काय ऍडिशन केले ती बरोबर आहे का नाही हे लगेच चेक करता येईल. इज इट दॅट क्लिअर? Yes, sir. टेक अ Yes, sir. स्क्रीनशॉट. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. Over, sir. Now we are going to discuss about the subtraction. आता या ठिकाणी मात्र लिमिटेशन्स आहेत. बायनरी सबट्रॅक्शनचा हा एक
लिमिटेशन्स म्हणा किंवा एक ड्रॉबॅक म्हणा. तर तो ड्रॉबॅक काय आहे सांगतो. पहिल्यांदा रूल सांगतो बघा. 0 - 0 सबस्ट्रॅक्शन इज 0, बॉरो इज ऑल्सो 0. आता या ठिकाणी आपण कॅरी म्हणणार आहोत. या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत, बॉरो. 0 - 1, 1 - 0 सबस्ट्रॅक्शन इज 1, इट्स अ 0, and 1 - 1 सबस्ट्रॅक्शन इज 0, बॉरो इज ऑल्सो 0. फक्त या ठिकाणीच सबस्ट्रॅक्शन पण 1 आहे आणि बॉरो पण 1 आहे. म्हणजे ही दुसरी केस मात्र सगळ्यात महत्वाची केस आहे. ही केस लक्षात येणं फार गरजेचं आहे. अँड लेट्स वी ट्राय टू डू दॅट. आता बायनरी सबस्ट्रॅक्शन करण्याचा एक मोठा डिसएडव्हान्टेज असा आहे की आता ऍडिशन मध्ये आपण पहिला नंबर मोठा होता का दुसरा नंबर मोठा होता हे चेक करायची गरज पडत नाही. बरोबर आहे. आपण डायरेक्ट काय करत होतो, डायरेक्ट ऍडिशन करत होतो. पण सबस्ट्रॅक्शनच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. सबस्ट्रॅक्शन करत असताना तुम्हाला पहिला नंबर मोठा आहे का दुसरा नंबर मोठा आहे हे पहिल्यांदा चेक करावं लागेल. आणि जो नंबर छोटा आहे तो मोठ्या नंबर मधूनच सबस्ट्रॅक्ट करता येईल. तुम्हाला लास्ट बीट मधून जर कॅरी जनरेट होत असेल तर ती कॅरी आपण ऍडिशन मध्ये ऍज इट इज पहिला नंबर म्हणून घेत होतो. हा रूल सबस्ट्रॅक्शनच्या बाबतीमध्ये नाही. म्हणजे सबस्ट्रॅक्शनला तुम्हाला नंबर कोणता मोठा आहे आणि कोणता छोटा आहे हे लक्षात येणं गरजेचंच आहे. अदरवाईज तुमची सबस्ट्रॅक्शन ही चुकीची होणार आहे. लक्षात येतंय. तर तो पॉइंट कसा आहे तर मी आता इथे एक्सप्लेन करतो बघा. पहिलं एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल असं घेतो. मुद्दाम पहिला नंबर मोठा घेतलाय. लक्षात येतंय. आणि आता आपण सबस्ट्रॅक्शन बघणार आहोत. पहिला नंबर मी ऍज इट इज लिहितो आणि दुसरा नंबर लिहित असताना पुन्हा तीच मेथड. इथं 0 ऍड केला, या ठिकाणी 0 ऍड केला. मी मुद्दाम पहिला नंबर मोठा घेतलाय कारण आपल्याकडे तसा रूलच नाहीये. छोटा नंबर पहिल्यांदा घेऊन मोठा नंबर त्यातून सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही. कारण ही जी काय लास्ट बीट आहे त्याला काय म्हणलं जातंय, MSB बीट, मोस्ट सिग्निफिकंट बीट. यांची सबस्ट्रॅक्शन करून जर तुमचा बॉरो जनरेट झाला या ठिकाणी तर त्या बॉरोचं काय करायचं, तो तुम्ही आहे असा खाली घेऊ शकत नाही. हा रूल सबस्ट्रॅक्शन मध्ये नाही. सगळ्यांचा पॉइंट लक्षात आला का सांगा. येस ऑर नो. येस सर. हा. तर तो रूल सबस्ट्रॅक्शन मध्ये नाही, तो रूल ऍडिशन मध्ये होता. त्याच्यामुळं सबस्ट्रॅक्शन मध्ये तुमचा पहिला नंबर हा मोठाच असला पाहिजे आणि दुसरा नंबर हा लहानच असला पाहिजे. तर आणि तरच ते पॉसिबल आहे. तर तुम्ही हे सबस्ट्रॅक्शनचे रूल अप्लाय करू शकताय. मुद्दाम मी मराठीत लिहिले. नाउ लेट्स वी स्टार्ट टू डू द सबस्ट्रॅक्शन. 0 - 0 0.